मित्रांनो, अलीकडे तुम्ही सोशल मीडियावर एका 13 वर्षाच्या मुलाबद्दल नक्की पाहिलंच असेल. लोकं म्हणताय की या मुलाने $80 गुंतवून तब्बल $30,000 कमावले. पण त्यामुळे अनेक लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झालाय. हे खरंच शक्य आहे का? आणि असेल तर त्याने नेमकं काय केलं? आज आपण हाच विषय सविस्तर समजून घेणार आहोत. नंबर 1, $80 ते $30,000 आकड्यांचा खेळ. सर्वप्रथम आकडे समजून घेऊया. $80 म्हणजे 6,500 ते 7,000 रुपये आणि $30,000 म्हणजे 24 ते 25 लाख रुपये. म्हणजे काही हजारांचे रूपांतर काही लाखोंमध्ये केलं आहे. एवढी प्रचंड वाढ कशी शक्य आहे? इंटरनेटवर अनेक लेख तुम्हाला मिळतील, ज्यात सांगितलं जाते की त्या मुलाने एक विशिष्ट वेबसाईट वापरली होती. ती वेबसाईट म्हणजे pump.fun. नंबर 2, pump.fun म्हणजे काय? pump.fun हा एक प्लॅटफॉर्म आहे जिथे कोणीही काही सेकंदात स्वतःचे क्रिप्टो टोकन लॉन्च करू शकतो. ही प्लॅटफॉर्म सोलाना ब्लॉकचेनवर चालते. म्हणजे जर तुम्हाला इथे व्यवहार करायचे असतील तर तुम्हाला सोलाना वापरावे लागेल, जी एक क्रिप्टोकरन्सी आहे. या वेबसाईटवर दर काही सेकंदात नवीन कॉइन लॉन्च होताना दिसतात. कोणीतरी मीम कॉइन सुद्धा लॉन्च केली होती, तर कोणीतरी अगदी विचित्र नावाचे टोकन तयार करतच राहतो. लॉन्च झाल्यावर लगेच काही वॉलेट्स त्या टोकनची खरेदी करतात. किंमत झपाट्याने वाढते आणि मग अचानक घसरते. त्यालाच म्हणतात पंप अँड डंप. नंबर 3, पंप अँड डंप म्हणजे काय? पंप म्हणजे सुरुवातीला खोटा व्हॉल्यूम तयार केला जातो. बॉट्स किंवा बनावट वॉलेट्स वापरून खरेदी केली जाते. नंतर हाईप तयार होते. लोकांना वाटते की हा कॉइन खूप वाढतोय. मग रिअल इन्व्हेस्टर्स येतात, म्हणजे आपल्यासारखे रिटेल इन्व्हेस्टर्स येतात आणि पैसे गुंतवतात. मग ज्यांनी सुरुवातीला खरेदी केली ते मोठ्या प्रमाणात विक्री करतात आणि किंमत कोसळते. या प्रक्रियेमध्ये काही जण खूप प्रचंड नफा कमवतात आणि उशिरा येणारे बहुतेक लोक मोठं नुकसान करतात. नंबर 4, बनावट व्हॉल्यूम कसा तयार होतो? यासाठी काही टूल्स वापरले जातात. उदाहरणार्थ काही बॉट्स अनेक वॉलेट्स तयार करून सतत खरेदी विक्री करतात. त्यामुळे मार्केटमध्ये व्हॉल्यूम वाढल्याचा आभास निर्माण होतो. लोकांना वाटते इतके सारे लोक खरेदी करतात म्हणजे कॉइन चांगला असणार, पण प्रत्यक्षात तो सर्व व्यवहार बनावट असू शकतो. नंबर 5, मग त्या मुलाने काय केले? असं दिसतं की त्याने अगदी सुरुवातीला एक टोकन लॉन्च केलं होतं. स्वतःची थोडी गुंतवणूक केली आणि जेव्हा किंमत झपाट्याने वाढली तेव्हा त्याने विक्री केली आणि हे सगळे त्याने योग्य वेळी केलं आणि म्हणून त्याला मोठा नफा मिळाला. पण लक्षात ठेवा, ही पद्धत अत्यंत जोखमीची आहे. 10 पैकी 9 लोकांच्या मोठं नुकसान होते. नंबर 6, तर मग क्रिप्टो स्कॅम आहे का? उत्तर आहे नाही. संपूर्ण क्रिप्टो विश्व स्कॅम नाही. उदाहरणार्थ बिटकॉइन आणि इथेरियम यासारख्या मोठ्या क्रिप्टोकरन्सीज दीर्घकाळापासून अस्तित्वात आहेत आणि त्यांच्यावर मोठी इकोसिस्टम तयार झाली आहे. पण लहान आणि नवीन मीम कॉइन्समध्ये जोखीम प्रचंड असते. नंबर 7, योग्य पद्धत कोणती? जर तुम्हाला क्रिप्टो मार्केटमध्ये काम करायचे असेल तर खालील गोष्टी लक्षात ठेवा. ज्ञान घ्या. ब्लॉकचेन बद्दल, मार्केट सायकल बद्दल तांत्रिक विश्लेषण समजून घ्या. नंबर 2, रिस्क मॅनेजमेंट समजून घ्या. जितकं गमावू शकता तितकंच गुंतवणूक करा. नंबर 3, लिव्हरेज सावधपणे वापरा. जास्त लिव्हरेज म्हणजे जास्त जोखीम. नंबर 4, ऑप्शन्स आणि फ्युचर्स समजून घ्या. ट्रेडिंग मध्ये प्रोबॅबिलिटी तुमच्या बाजूने ठेवता येते. उदाहरणार्थ काही लोक ऑप्शन सेलिंग करतात जिथे वेळेच्या घसरणीमुळे म्हणजे टाइम डिकेमुळे प्रीमियम कमी होतो आणि त्यातून नफा मिळतो. पण हे सगळं करण्यासाठी सखोल ज्ञान आणि शिस्त आवश्यक आहे. जलद पैसा म्हणजे सर्वात मोठा सापळा. एका रात्रीत करोडपती हा विचारच लोकांना आकर्षित करतो, पण वास्तवात जलद पैसा म्हणजे जलद नुकसानही असू शकते. सोशल मीडियावर जेव्हा तुम्ही एखाद्या चार्ट पाहतात ज्यात 100x 1000x रिटर्न दिसतात, तेव्हा लक्षात ठेवा की त्यामागे किती लोकांनी नुकसान केलं आहे हे कोणीच दाखवत नाही. इन कन्क्लुजन, 13 वर्षाच्या मुलाने $80 पासून $30,000 केले. यामागे कदाचित योग्य वेळ, योग्य रणनीती आणि थोडं नशीब सुद्धा असते. पण ही पद्धत सर्वांसाठी सुरक्षित नाहीये. क्रिप्टोमध्ये संधी आहे, पण जोखीमही तितकीच मोठी आहे. स्कॅम पासून दूर राहा, स्वतः संशोधन करा आणि अंधानुकरण करू नका. तुमचं मत काय? अशा प्रकारची जलद नफा कमावणं योग्य आहे का, की दीर्घकालीन शिस्तबद्ध गुंतवणूक हाच योग्य मार्ग आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज आशिष, ओव्हर अँड आउट.